Hello friends and welcome to my channel Let's Eat Mathematics. So now in our current lecture we are going to discuss remaining half part of trigonometry. So in remaining half part only two topics are remaining. So topic number one is factorization and defactorization formulae and next topic is inverse trigonometry. Okay, so now we will see factorization and defactorization formulas. So under factorization and defactorization formulas, we have totally 8 formulas. Okay, so with the help of these 8 formulas, we can directly attack examples. Okay, so under factorization and defactorization methods, these are defactorization formulas, or we can say that these defactorization formulas are known as product formulas. Okay, and factorization formulas are 4. Okay, product formulas are 4 and factorization formulas are 4, but both formulas looks like almost same, because if we think about product formulas and factorization formulas, we clearly realize that something is common in both the formulas. Means actually होतंय काय, if we think about LHS of our product formulas, then this LHS ही तुमच्या फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज मध्ये RHS म्हणून प्रेझेंट आहे. And when we think about RHS of product formulas, then this RHS will be our LHS in factorization formulas. म्हणजे ऍक्च्युली काय, प्रॉडक्ट फॉर्म्युलीज तुमच्या ब्रेन मध्ये असतील देन डेफिनेटली तेच फॉर्म्युलीज आपण ऍज अ फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज म्हणून पोझिशन चेंज करून फक्त लिहिलेत. ओके, सो फॅक्टरायझेशन मीन्स व्हॉट, फॅक्टर्स आर देअर, काय प्रेझेंट असायला पाहिजे, फॅक्टर्स आर देअर. अँड प्रॉडक्ट फॉर्म्युलीज मीन्स व्हॉट, व्हेन प्रॉडक्ट इज देअर. ओके, म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट फॉर्म्युली थ्रू प्रॉडक्टची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, अँड फॅक्टरायझेशन फॉर्म्युली थ्रू फॅक्टरची व्हॅल्यू प्रॉडक्ट मध्ये फाइंड करायची आहे. ओके, सो दॅट इज द ओनली रिझन की आपण काय फॉर्म करतोय, product formulas and factorization formulas. Okay, so under for product formulas only 4 formulas are there. Okay, so I just give you brief idea how to deal with these 4 formulas or how to remember these 4 formulas. So लक्षात ठेवणं, that is our task, and लक्षात ठेवणं खूप easy आहे. Okay, so always remember. So if we think about formula number 1 and formula number 2, LHS ला प्रेझेंट आहे साइन इंटू कॉस. काय प्रेझेंट आहे, 2 टाइम्स साइन इंटू कॉस. अँड सेकंड फॉर्म्युलामध्ये प्रेझेंट आहे 2 टाइम्स कॉस इंटू साइन. दॅट इज डिफरंट फंक्शनचा प्रॉडक्ट प्रेझेंट आहे. ओके, सो साइन इंटू कॉस, कॉस इंटू साइन 2 टाइम्स. ऑलवेज रिमेंबर इन प्रॉडक्ट फॉर्म्युला 2 टाइम्स हे एव्हरी फॉर्म्युल्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. 2 टाइम्स, क्लिअर. सो इथं डिफरंट ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा प्रॉडक्ट प्रेझेंट आहे. दॅट्स वाय रिझल्टंट जो असणार आहे तो साइन प्लस साइन असेल, अदरवाइज साइन मायनस साइन असेल. रिमेंबर, ज्यावेळेस डिफरंट ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचा प्रॉडक्ट प्रेझेंट असेल, ऑलवेज रिमेंबर रिझल्टंट काय असणार आहे, साइन प्लस साइन, अदरवाइज साइन मायनस साइन. ओके, तर साइन इंटू कॉस असं असेल तर साइन प्लस साइन विल बी आवर रिझल्ट. अँड वेन कॉस इंटू साइन असं प्रेझेंट असेल, दॅट टाइम साइन मायनस साइन इज आवर रिझल्ट. ठीक आहे. अँड वेन वी थिंक अबाउट रिमेनिंग 2 फॉर्म्युलीज, देन वी क्लिअरली सी दॅट सेम इंटू सेम प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, सेम इंटू सेम, दॅट इज कॉस इंटू कॉस, साइन इंटू साइन. सो फॉर दीज फॉर्म्युलीज आवर रिझल्टंट जो प्रेझेंट असणार आहे तो कॉस मध्ये प्रेझेंट असणार आहे. आयदर तो कॉस प्लस कॉस असेल, मे बी तो कॉस मायनस कॉस असेल. ओके, सो फॉर 2 टाइम्स कॉस इंटू कॉस विल गेट कॉस प्लस कॉस, अँड 2 टाइम्स साइन इंटू साइन विल गेट कॉस मायनस कॉस. ओके, तर हे लॉजिक आहे जे तुम्हाला प्रॉडक्ट फॉर्म्युलीज लक्षात ठेवण्यासाठी हेल्प करेल. काय लॉजिक आहे, फॉर डिफरंट फंक्शनचा प्रॉडक्ट विल गेट रिझल्ट इन फॉर्म ऑफ साइन, आणि सेम फंक्शनचा प्रॉडक्ट विल गेट रिझल्ट इन फॉर्म ऑफ कॉस. ओके, आणि प्रॉडक्ट फॉर्म्युलीज मध्ये
हे जे अँगल्स प्रेझेंट आहेत, सो फर्स्ट अँगल आहे ॲडिशन ऑफ टू अँगल्स आणि सेकंड अँगल आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ टू अँगल्स. सो वन्स अगेन आय जस्ट रिकॉल ऑल द प्रोडक्ट फॉर्म्युलीज. सो फॉर्म्युला नंबर 1 इज 2 times sin A into cos B is equal to sin of A plus B plus sin of A minus B. Then second formula is 2 times cos A into sin B is equal to sin of A plus B minus sin of A minus B. Then third formula is 2 times cos A into cos B is equal to cos of A plus B minus cos of A minus B. And last formula is minus 2 times sin A into sin B is equal to cos of A plus B minus cos of A minus B. ओके, आता हे फॉर्म्युलीज लक्षात ठेवले, डेफिनेटली प्रोडक्ट दॅट इज फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज हे तुमच्या ब्रेनमध्ये आहेत असं अज्युम करा. बिकॉज या फॉर्म्युल्याची जी RHS आहे ना, ही RHS ही आपल्या फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज मध्ये LHS आहे. ओनली वन चेंज इज देअर, दॅट इज LHS मध्ये जे प्रेझेंट असलेले अँगल्स आहेत दॅट इज A plus B. ओके, या अँगलला C म्हटलंय पहा, and A minus B, this will be our D. ओके, मीन्स फॉर्म्युला अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी A plus B ला काय अज्युम केलंय C, अँड फॉर A minus B आपण अज्युम केलंय D. ओके, आता ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन करताना या दोघांची, सो वी डिरेक्टली गेट B गेट कॅन्सल, सो 2A is equal to C plus D, that is A is equal to C plus D by 2. and when तुम्ही सबस्ट्रॅक्शन करता that time will get C minus D by 2. means simply for forming factorization formulas I just replace A plus B equal to C, A minus B equal to D, and A equal to C plus D by 2 and B equal to C minus D by 2 in product formulas. म्हणजे सिम्पली काय करायचंय, फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज फॉर्म करताना A plus B च्या प्लेसला रिप्लेस करायचा C. That is formula number 1 becomes sin C plus sin D. So this will be our LHS is equal to 2 times sin of C plus D by 2 into cos of C minus D by 2. ओके, तर ऍक्च्युली प्रोडक्ट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवताना काय लक्षात ठेवायचंय, प्रोडक्ट फॉर्म्युलीज मध्ये पहिल्या ब्रॅकेटमध्ये अँगलची ऍडिशन आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये अँगलची सबस्ट्रॅक्शन आहे. फर्स्ट ब्रॅकेट अँगलची ऍडिशन, सेकंड ब्रॅकेट अँगलची सबस्ट्रॅक्शन इन प्रोडक्ट फॉर्म्युलीज. ओके, बट इन फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज फर्स्ट ब्रॅकेट अँगलची ऍडिशन डिवायडेड बाय 2 आहे अँड इन सेकंड ब्रॅकेट अँगलची सबस्ट्रॅक्शन डिवायडेड बाय 2 आहे. आणि आपलं ठरल्याप्रमाणे डिफरंट फंक्शनचा प्रोडक्ट तुम्हाला साइन मध्ये रिझल्ट प्रोव्हाइड करेल. म्हणजे साइन इंटू कॉस असेल देन विल गेट साइन प्लस साइन, कॉस इंटू साइन प्रेझेंट असेल देन विल गेट साइन मायनस साइन, कॉस इंटू कॉस प्रेझेंट असेल विल गेट कॉस प्लस कॉस, अँड फॉर साइन इंटू साइन विल गेट कॉस मायनस कॉस. ओके, सो इन प्रोडक्ट फॉर्म्युलीज रिझल्टंट अँगल असेल ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. काय असणार आहे, ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज मध्ये रिझल्टंट अँगल असेल ऍडिशन बाय 2, सबस्ट्रॅक्शन बाय 2. क्लिअर? सो फॉर्म्युला नंबर 1 इन फॅक्टरायझेशन फॉर्म्युला इज sin C plus sin D is equal to 2 times sin of C plus D by 2 into cos of C minus D by 2. Okay. Then sin C minus sin D is equal to 2 times cos of C plus D by 2 into sin of C minus D by 2. Third formula is cos C minus cos D is equal to 2 times cos of C plus D by 2 into cos of C minus D by 2. And last formula is cos C minus cos D is equal to minus 2 times sin of C plus D by 2 into sin of C minus D by 2. म्हणजे ऍक्च्युली सेमच आहे. साइन प्लस साइन असेल देन विल गेट साइन इंटू कॉस, साइन प्लस साइन प्रेझेंट असेल रिझल्टंट कशामध्ये साइन इंटू कॉस. ओके, देन साइन मायनस साइन प्रेझेंट असेल देन विल गेट कॉस इंटू साइन, देन कॉस प्लस कॉस प्रेझेंट असेल 100% रिझल्ट सेम इंटू सेम मध्ये असणार आहे. ठीक आहे ना. सो कॉस इंटू कॉस अँड लास्ट फॉर्म्युला इज cos minus cos present असेल then we'll get sin into sin.
तर हे फॉर्म्युलीजचं काही लॉजिक आहेत. मे बी तुमच्या ब्रेनमध्ये काही डिफरंट लॉजिक्स प्रेझेंट असतील. ओके, सो ऑल टाइप ऑफ लॉजिक्स ऑलवेज हेल्प्स यू टू हाऊ टू रिमेंबरिंग फॉर्म्युलीज. ठीक आहे. सो दीज 8 फॉर्म्युलीज आर देअर अँड ऑलमोस्ट फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशनचे मिनिमम 4 मार्क्स अँड मॅक्झिमम मे बी अप टू 8 मार्क्स. ओके, इट्स कम्प्लिटली डिपेंड्स ऑन मोस्ट नंबर ऑफ टाइम्स फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज. कशावर डिपेंड असतात? फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज वरती. क्लिअर आहे? तर हे फॉर्म्युलीज तुम्हाला ऍट एनी कॉस्ट ब्रेनमध्ये ऍड करून घ्यायचे. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युलीज तुम्हाला मिनिमम 4 मार्क्स इज इझिली गेटेबल आहेत. आणि हा टॉपिक तुम्ही कंपल्सरी करायचा ऍट एनी कॉस्ट विदाउट एनी एक्सक्यूज. ओके, सो नाव वी विल सी examples depends on factorization and defactorization formulas. Okay, so I just write down example number 1. Prove that sin 7x plus sin x divided by cos 5x minus cos 3x is equal to sin 2x minus cos 2x into cot x. Okay, so let's consider LHS and think about RHS. Upon cos 5x minus cos 3x. Okay everyone, so this is our LHS and our target is to deal with RHS. Clear? आता RHS हे आपलं टार्गेट आहे and via LHS आपल्याला ते कंप्लीट करायचे. क्लिअर? सो नाव if we think about LHS then clearly we realize इथं sin C plus sin D सारखं दिसतंय. ओके, म्हणजे ऍक्च्युली ब्रेन मध्ये केमिकल लोचा होत नाही, काहीही होत नाही. ठीक आहे, क्लिअर कट दिस वन लुक्स लाईक sin C plus sin D because in numerator other formula absent आहे. ट्रिगोनोमेट्री मध्ये जेवढे फॉर्म्युलीज आहेत सगळेच्या सगळे फॉर्म्युलीज तुम्ही रिकॉल जरी केले ना तर एकही फॉर्म्युला या दोघांसारखा दिसत नाही. सो दॅट्स वाय ऍडिशन प्रेझेंट आहे, मीन्स फॅक्टरायझेशन फॉर्म्युला प्रेझेंट आहे. ओके, कुठला फॉर्म्युला आहे तो? sin C plus sin D. ओके, सो इन न्यूमरेटर 100% वी कॅन अप्लाय sin C plus sin D. Clear? And if we think about denominator, sometimes तुम्हाला असं वाटेल की cos 3x चा फॉर्म्युला प्रेझेंट आहे की सर, दॅट इज ऑल्सो पॉसिबल थिंग. ओके, कुठला फॉर्म्युला प्रेझेंट आहे? cos 3x. बट वेन वी अप्लाय cos 3x फॉर्म्युला दॅट टाइम कॅल्क्युलेशन इज नेव्हर पॉसिबल. वाय? आता रिझन सांगतो बरं का मी. आता डिनॉमिनेटर लिहितोय. क्लिअर? cos 5x मायनस cos 3x ची व्हॅल्यू काय असते रे? 4 cos क्यूब x मायनस 3 cos x. ओके, सो फॉर्म्युलीज का अप्लाय करतो आपण? बिकॉज विथ द हेल्प ऑफ दोज फॉर्म्युलीज सम कॅल्क्युलेशन्स आर पॉसिबल. ओके, अँड व्हेन कॅल्क्युलेशन्स आर पॉसिबल दॅट टाइम रिझल्ट इज इझिली गेटेबल. ओके, सो ऑलवेज रिमेंबर फॉर रिझल्ट पर्पज ओनली. ओके, आपण ऑलवेज काय करतो? फॉर्म्युलीज अप्लाय करतो. आणि जर फॉर्म्युलीज अप्लाय केल्यानंतर कॅल्क्युलेशन्स होणार नसतील देन डेफिनेटली फॉर्म्युलीज आर कम्प्लिटली युजलेस. ओके, तर ऍक्च्युली ज्यावेळेस मी cos 3x चा फॉर्म्युला यूज करेल, काही मुलांना क्लिक होतं पहा, हा यूज करतो, तो यूज करतो. ओके, यूज करा, डेफिनेटली यूज करा. बट व्हेन वी अप्लाय दॅट फॉर्म्युला आणि जर कॅल्क्युलेशन होतच नसतील दॅट टाइम आवर वे ऑफ थिंकिंग इज कम्प्लिटली रॉंग. आणि या एक्झाम्पलमध्ये तेच होतंय पहा.
when we apply cos 3x formula, that time we clearly see that nothing is possible. Okay, कुठलीही टर्म कुठल्याही टर्मला कॅन्सल होत नाही आणि नंतर कुठलंही कॅल्क्युलेशन पॉसिबलच नाही, बिकॉज आफ्टर दिस नथिंग इज कॅल्क्युलेटेड, है ना. काहीही कॅल्क्युलेशन होत नाही आणि इव्हन कुठलीही टर्म फॉर्म्युल्यासारखी दिसत नाही. सो दॅट्स वाय वेन वी अप्लाय एनी फॉर्म्युला तर नेक्स्ट स्टेपला कॅल्क्युलेशन्स होणं मस्ट आहे. क्लिअर आहे. सो आता हा जो cos 3x चा फॉर्म्युला आहे जो तुमच्या ब्रेन मध्ये होता, तर ऍक्च्युली हा cos 3x चा फॉर्म्युला कॅल्क्युलेशन होऊ देत नाही. सो बेटर वे, डोंट थिंक अबाउट cos 3x, यू जस्ट फोकस ऑन होल टर्म. तर होल टर्म कशासारखी दिसते, क्लिअर कट दिसते फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यासारखी. कुठला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, cos c मायनस cos d. ओके, तर हे दोन्ही फॉर्म्युलेज मी यूज करतोय या एक्झाम्पल मध्ये. ठीक. सो वी गेट साइन सी प्लस साइन डी, दॅट इज आवर फॉर्म्युला नंबर 1. ज्यावेळेस साइन प्लस साइन असते ना, त्यावेळेस रिझल्ट असतो साइन इंटू कॉस. ऑलवेज रिमेंबर, साइन प्लस साइन विल गेट 2 times साइन इंटू कॉस. ओके, 2 times साइन इंटू कॉस. अँड ज्यावेळेस कॉस मायनस कॉस असतो ना, कॉस मायनस कॉस, त्यावेळेस रिझल्ट असतो -2 times साइन इंटू साइन. -2 times साइन इंटू साइन. ओके, कॉस मायनस कॉस विल गेट -2 times साइन इंटू साइन. आणि हे जे ब्रॅकेट्स मधले अँगल्स आहेत ना, इन फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज. ओके, इन फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज फर्स्ट अँगल ऍडिशन डिवायडेड बाय 2 असेल अँड सेकंड अँगल विल बी सबस्ट्रॅक्शन डिवायडेड बाय 2. ओके एव्हरीवन, इथंही सेमच, ऍडिशन डिवायडेड बाय 2, सबस्ट्रॅक्शन डिवायडेड बाय 2. ओके, इन फर्स्ट ब्रॅकेट अँगलची ऍडिशन डिवायडेड बाय 2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये अँगलची सबस्ट्रॅक्शन डिवायडेड बाय 2. अँगलची ऍडिशन काय येणार आहे, 7x प्लस x अपॉन 2 आणि सबस्ट्रॅक्शन काय येणार आहे, 7x मायनस x अपॉन 2. क्लिअर. सिमिलरली डिनॉमिनेटर मध्येही एक्झॅक्टली सेम टाईपचा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. ओके, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला कशाला म्हणतो आपण, ज्यावेळेस तुम्हाला टर्मची ऍडिशन दिसेल, अदरवाईज सबस्ट्रॅक्शन दिसेल आणि तुम्ही म्हणणार सर साइन एक्स मायनस कॉस 3x प्रेझेंट आहे. सर काय प्रेझेंट आहे, साइन एक्स मायनस कॉस 3x. तर हा फॅक्टर आहे. ओके, याच्यामध्ये 2 फॅक्टर्स आहेत, पण कशासारखे दिसतात हे, साइन सी मायनस कॉस डी. ओके, तर आपल्या फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज मध्ये सेम प्लस सेम, अदरवाईज सेम मायनस सेम असं प्रेझेंट आहे. हे डिफरंट ची ऍडिशन, अदरवाईज डिफरंट ची सबस्ट्रॅक्शन प्रेझेंट नाही. सो क्लिअरली रिमेंबर दॅट वेन इन फॅक्टरायझेशन टर्म्स, ओके, फॅक्टरायझेबल टर्म्स, साइन प्लस साइन, कॉस प्लस कॉस, साइन मायनस साइन, कॉस मायनस कॉस असं दिसेल, दॅट टाइम ओनली थिंक अबाउट फॅक्टरायझेशन फॉर्म्युला, or we can say that 100% apply factorization formula. Okay, so now think about step number next. So whole package कशामध्ये रे, into मध्ये. So that's why same terms get cancel. Then this one is equal to sine of किती येईल अँगल, 8x upon 2, that is 4x. Okay, into cos 7x minus x, 6x upon 2, that is 3x, divided by minus sine of 8x upon 2, once again we'll get 4x, into sine of, okay, 5x minus 3x, 2x upon 2, okay, 2x upon 2, 2 get cancelled, so we'll get x. So now once again same terms get cancelled, so we'll get cos 3x divided by minus sin x.
cos 3x divided by minus sin x. Okay, so this one is equal to cos 3x divided by minus sin x is equal to. Okay friends, so now think about RHS of our result. तर ऍक्च्युली RHS ची रिक्वायरमेंट काय माहितीये का? RHS म्हणते मला साइन हवाय. काय हवाय? साइन, कॉस अँड कॉट. कुठल्या टर्म्स हव्यात? साइन, कॉस अँड कॉट. तर ऍक्च्युली इफ वी थिंक अबाउट करंट स्टेप, तर करंट स्टेप मध्ये कॉस प्रेझेंट आहे, करंट स्टेप मध्ये साइन प्रेझेंट आहे. मीन्स RHS ची रिक्वायरमेंट ऍक्च्युली फुलफिल झाली आहे. क्लिअर आहे? कॉस प्रेझेंट आहे, साइन प्रेझेंट आहे, मीन्स ऑटोमॅटिकली कॉट प्रेझेंट आहे. बिकॉज कॉट मीन्स व्हॉट? कॉस अपॉन साइन. ओके, तर हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑलरेडी LHS मध्ये प्रेझेंट आहेत. नाव थिंक अबाउट अँगल्स. ओके, कारण ट्रिगोनोमेट्रीचे एक्झाम्पल्स RHS कडे बघूनच सोडवायचे आपण. ऑलवेज रिमेंबर व्हॉट आर द रिक्वायर्ड थिंग्स. ओके, ज्या RHS ला लागतात त्याच्यावरती फोकस करायचंय आपण. तर RHS काय म्हणते? मला साइन, कॉस अँड कॉट हवाय. ओके, आणि इफ वी थिंक अबाउट आवर करंट स्टेप, तर याच्यामध्ये हे तिघही प्रेझेंट आहेत. सो दॅट्स वाय डोंट थिंक अबाउट साइन, कॉस अँड कॉट. ओके, नाव फोकस ऑन गिवन रिझल्टंट अँगल्स. रिझल्टंट अँगल्स काय प्रेझेंट आहेत? 2x अँड x. काय प्रेझेंट आहेत? 2x अँड x. मीन्स ऍट एनी कॉस्ट आपल्याला रिझल्टंट अँगल हा 2x अँड x मध्ये दिसायला पाहिजे. आता दिसतोय का? चेकआउट करा. तर ऍक्च्युली ते दिसत नाही रे. ठीक आहे, हा अँगल आहे पा x मध्ये. बट इफ वी थिंक अबाउट हा अँगल, तर हा अँगल आपल्याला कन्वर्ट करायचा आहे कशामध्ये? 2x अँड x मध्ये. सो वी सिम्पली गेट 3x. 3x ला कसं लिहिता येईल आपल्याला? x प्लस 2x है ना, x प्लस 2x मायनस साइन x. ओके, इज इक्वल टू. नाव एव्हरी अँगल लुक्स लाईक x अँड 2x. कशामध्ये दिसतोय आता? x अँड 2x. मीन्स RHS च्या ऑल रिक्वायरमेंट्स ऍट दिस मोमेंटला फुलफिल झालेत. क्लिअर आहे? सो नाव वी कॅन यूज सम फॉर्म्युलीज आणि रिझल्ट पर्यंत पोहोचू आपण आता मस्त मध्ये. ठीक आहे, आता ऍक्च्युली न्यूमरेटर मध्ये काय दिसतंय रे? ऑलवेज रिमेंबर, ज्यावेळेस अँगलची ऍडिशन प्रेझेंट असेल, अदरवाइज सबस्ट्रॅक्शन प्रेझेंट असेल, त्या मोमेंटला ऑलवेज रिमेंबर अप्लाय कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. क्लिअर? आता काय प्रेझेंट आहे? ऍडिशन. ओके, सो 100% कंपाऊंड अँगल फॉर्म्युला इज ऍप्लिकेबल. ओके, हा फर्स्ट अँगल तुमचा A असणार आहे, सेकंड अँगल B असणार आहे. सो कॉस ऑफ A प्लस B इक्वल टू कॉस A कॉस B मायनस साइन A साइन B. ओके, सो बोलताना मी A आणि B बोलतोय, लिहिताना A ची व्हॅल्यू आहे साइन x आणि B ची व्हॅल्यू आहे A ची व्हॅल्यू आहे x आणि B ची व्हॅल्यू आहे 2x. तर या दोन व्हॅल्यू सिम्पली मी फॉर्म्युला एक्झाम्पल मध्ये रिप्लेस केलेत. क्लिअर? सो दिस वन इज इक्वल टू. क्लिअर आहे? आता ऍक्च्युली RHS कडे थोडंसं पाहिलं ना, RHS तुम्हाला सांगेल मला सेपरेट टर्म्स हवेत. कशा टर्म्स हवेत? सेपरेट टर्म्स. तर ऍक्च्युली टर्म्स या इथं सेपरेट नाहीयेत पहा. टर्म्स सेपरेट नाहीये, तर आपल्याला सेपरेट हवे आहेत है ना. या साईडला एक टर्म हवी आणि या साईडला एक टर्म हवी. ठीक आहे, सो इथं सबस्ट्रॅक्शन प्रेझेंट आहे आणि डिनॉमिनेटरला एक टर्म प्रेझेंट आहे. म्हणजे 100% आपण या टर्मनं काय करू शकतो? या दोन्ही टर्मला सेपरेटली डिवाइड करू शकतो. सो वी सिम्पली गेट कॉस एक्स इंटू कॉस 2x डिवायडेड बाय मायनस साइन एक्स मायनस sin x into sin 2x divided by minus sin x. Okay, so sin x get cancel. This one is equal to cos upon sin is equal to cot x into cos 2x
minus into minus becomes plus sine 2x. Okay, so I think this will be our RHS. Okay, so एक्झाम्पल्स कडे बघण्याचा अँगल थोडासा चेंज करा. डेफिनेटली ट्रिगोनोमेट्री इज व्हेरी इंटरेस्टिंग. ओके, एकदम सिंपल आहे. काय केलं मी, न्यूमरेटर मला फॉर्म्युला सारखा दिसला. कुठल्या फॉर्म्युला सारखा, साइन सी प्लस साइन डी. सो वी डिरेक्टली अप्लाय तो फॉर्म्युला. सिमिलरली डिनॉमिनेटर मला कॉस सी मायनस कॉस डी सारखा दिसला. सो मी तो फॉर्म्युला यूज केला. ओके, अँड आफ्टर दॅट some calculations are needed, so the calculations मी केले, and after that we will get our RHS. Okay, so this is example number 1 which is belongs to factorization and defactorization formulas. आणि हे examples identify करण्यासाठी always remember फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन मधलं एक्झाम्पल आहे. हे आयडेंटिफाय कसं होणार आहे माहितीये का, LHS ही खूप लेंदी असेल. LHS खूप लेंदी असेल. ज्यावेळेस एखाद्या एक्झाम्पल मध्ये LHS खूप लेंदी असेल, दॅट टाइम 100% ते एक्झाम्पल फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज मध्ये बिलॉंग करेल. ओके एव्हरीवन, एक छोटीशी हिंट प्रोव्हाइड केली तुम्हाला की एक्झाम्पल फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन मध्ये प्रेझेंट आहे का, हाऊ टू डिसाइड. तर हे डिसाइड करण्यासाठी एक सिंपल वे आहे की एक्झाम्पल पाहिलं ना की एक्झाम्पल खूप असं लेंदी दिसेल बा. ओके, अँड व्हेन एक्झाम्पल लुक्स लाईक व्हेरी लेंदी, दॅट इज क्वेश्चन लुक्स लाईक व्हेरी लेंदी, दॅट टाइम 100% वी शुड गो विथ फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज. 100% ते एक्झाम्पल कशामधलं असणार आहे, फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज. ओके, सो नाव वी विल थिंक अबाउट एक्झाम्पल नंबर नेक्स्ट. प्रूव्ह दॅट साइन ए प्लस साइन 2a प्लस साइन 3a प्लस साइन 4a डिवाइडेड बाय cos A plus cos 2A plus cos 3A plus cos 4A is equal to tan of 5A by 2. Okay, so let's start with LHS. So I just write down once again LHS. Sin A plus sin 2A plus sin 3A plus sin 4A divided by cos A plus cos 2A plus cos 3A plus cos 4A. Okay, so without looking RHS also, with the help of factorization formulas, we can easily find out RHS of our current example. ओके, बट काय करायचंय माहितीये का, ऑलवेज मी काय म्हटलं तुम्हाला, ज्यावेळेस थोडंसं लेंदी एक्झाम्पल दिसेल, आय थिंक लास्ट एक्झाम्पल पण दिसताना खूप लेंदी होतं, 100% फॅक्टरायझेशन मधलं असलं ते. ठीक आहे, फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज. आता ऍक्च्युली हे एक्झाम्पल ही लेंदी आहे. 100% वी शुड अप्लाय फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज 100%. ओके, बट बिफोर दॅट काही लोकांना, काही स्टुडंटला असं फील होऊ शकतं पा, सर साइन 2x प्रेझेंट आहे, ओके, साइन 2a प्रेझेंट आहे, कॉस 2a प्रेझेंट आहे, साइन 3a प्रेझेंट आहे, कॉस 3a प्रेझेंट आहे. ओके, पण ज्यावेळेस तुम्ही ते फॉर्म्युलीज यूज कराल, देन विल गेट साइन 2a च्या फॉर्म्युल्यामध्ये 2 sin a इंटू कॉस ए, कॉस साइन 3a च्या फॉर्म्युल्यामध्ये 3 sin a मायनस 4 sin क्यूब ए. म्हणजे ऍक्च्युली टर्म्स कुठल्या ऍड होत आहेत, क्यूब मधल्या ऍड होत आहेत, आणि क्यूब मधल्या टर्म्स कुठल्याही रिमेनिंग टर्म बरोबर रिलेशन मेंटेन करणार नाहीत, फॉर युअर इन्फॉर्मेशन. ओके, सो क्यूबिक टर्म्स जर अदर टर्म्स बरोबर रिलेशन मेंटेन करणार नसतील, देन 101% कॅल्क्युलेशन इज नेव्हर पॉसिबल. अँड इवन ऑलवेज रिमेंबर वन थिंग, हा अँगल किती आहे रे, 4a. ओके, तर या 4a बरोबर हे जे रिमेनिंग ए मधले अँगल येणार आहेत,
हे कधीतरी रिलेशन फॉर्म करतील का? नेव्हर पॉसिबल. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला जर यूज करायचा असेल, यूज करू शकता. ओके, म्हणजे पेन्सिल असं लिहायचं मस्त मध्ये. ओके, साइन 2a इक्वल टू 2 साइन a इंटू कॉस ए, साइन 3a इक्वल टू 3 साइन a मायनस 4 साइन क्यूब a. ओके, प्लस साइन 4a. क्लिअर? म्हणजे तुमच्या ब्रेनला वाटलं की साइन 2a प्रेझेंट आहे, सो अप्लाय साइन 2a फॉर्म्युला. साइन 3a प्रेझेंट आहे, सो अप्लाय साइन 3a फॉर्म्युला. बट वेन वी अप्लाय these formulas and calculations are never possible, then way of thinking is completely wrong. Always remember. तर ऍक्च्युली काय केलं मी, तुमच्या ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे म्हणून जस्ट मी न्यूमरेटर मध्ये फॉर्म्युलीज अप्लाय केले. ओके, आता न्यूमरेटर मध्ये फॉर्म्युलीज अप्लाय केल्यानंतर एक ही सिंगल टर्म कुठल्याही रिमेनिंग टर्म बरोबर रिलेशन मेंटेन करत नाही. फॉर युअर इन्फॉर्मेशन, कुणीही कुणाला कॅन्सल होत नाही, कशामधूनही काहीच कॉमन निघत नाही. मीन्स व्हॉट, नॉट अ सिंगल कॅल्क्युलेशन इज पॉसिबल. मीन्स व्हॉट, युअर वे इज कम्प्लिटली रॉंग. ए डन एव्हरीवन? क्लिअर आहे? म्हणजे तुम्हाला जे वाटतंय, ऑलवेज रिमेंबर इन ट्रिगोनोमेट्रीची ही खासियत आहे पहा. ज्यावेळेस तुम्हाला असं फील होतंय की मला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, डेफिनेटली गो विथ दॅट फॉर्म्युला. डेफिनेटली. क्लिअर? बट आफ्टर अप्लाइंग दॅट फॉर्म्युला, when calculations are never possible, that time remember our way is completely wrong. तर त्यावेळेसला काय करायचं, आपल्याला जास्त काय करावं लागत नाहीये, एक स्टेप फक्त लिहायची एक्स्ट्रा. ओके, एक स्टेप एक्स्ट्रा लिहिल्यानंतर आपल्याला लगेच रिअलाइज होतं पहा, नेक्स्ट स्टेप इज नॉट पॉसिबल. ओके, कधी रिअलाइज होतं की रॉंग फॉर्म्युला यूज केल्यानंतर आपल्याला रिअलाइज होतं ऍक्च्युली फॉर्म्युला करेक्ट आहे, फॉर्म्युला करेक्ट आहे, पण कॅल्क्युलेशन्सच होत नाहीयेत. सो दॅट्स वाय तो फॉर्म्युला त्या पर्टिक्युलर स्टेपसाठी रॉंग असतो. क्लिअर आहे एव्हरीवन? म्हणजे माझ्या ब्रेनमध्ये हा फॉर्म्युला आहे, मी तो फॉर्म्युला यूज करतो. ओके, ऍक्सेप्टेबल, एव्हरीथिंग इज ऍक्सेप्टेबल इन ट्रिगोनोमेट्री. ओके, बट कधी, ज्यावेळेस नेक्स्ट स्टेपला कॅल्क्युलेशन्स होतील, दॅट मोमेंट ओनली. क्लिअर आहे? सो नाव हे फॉर्म्युलीज तर यूज होत नाहीत. तर आता क्लिअरली काय दिसतंय रे, न्यूमरेटर मध्ये ऍडिशन प्रेझेंट आहे, डिनॉमिनेटर मध्ये ऍडिशन प्रेझेंट आहे. क्लिअर? मीन्स 100% फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज आर ऍप्लिकेबल. ओके, अंडरस्टँड फ्रेंड्स? ओके, नाव थिंक अबाउट RHS. ट्रिगोनोमेट्री मधले सगळेच एक्झाम्पल्स हे ज्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळतात ना, तर मी म्हटलं पहा तुम्हाला, मोर दॅन 90% एक्झाम्पल्स लुक्स लाईक प्रूव्ह दॅट, शो दॅट अँड व्हेरीफाय दॅट. तर हे एक्झाम्पल्सला डील करताना ऑलवेज रिमेंबर, ज्यावेळेस आपण LHS लिहितो ना, त्या LHS कडं आणि RHS कडं दोघांकडे पाहायला शिका. ओके, LHS कडं आणि RHS कडं पाहिलं ना, देन डेफिनेटली बोथ द साइड्स हेल्प्स यू. ओके, आणि ते रिलेट्स होत आहेत का एकमेकाबरोबर, एक वेळेस चेकआउट करत जावा. ठीक आहे? सो आपल्याला या इथं पोहोचायचंय. आपली रिक्वायरमेंट काय आहे, टॅन पाहिजे मला. काय हवाय? टॅन. नाव फोकस ऑन LHS. LHS मध्ये काय प्रेझेंट आहे, इन न्यूमरेटर थ्रू आउट साइन प्रेझेंट आहे, अँड इन डिनॉमिनेटर थ्रू आउट कॉस प्रेझेंट आहे. न्यूमरेटर मध्ये साइन प्रेझेंट आहे, डिनॉमिनेटर मध्ये कॉस प्रेझेंट आहे. मीन्स व्हॉट, साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन, दॅट इज टॅन प्रेझेंट आहे इन LHS. क्लिअर आहे एव्हरीवन? म्हणजे ही जी फर्स्ट रिक्वायरमेंट होती ना, ही आपली इझिली फुलफिल झाली. डन एव्हरीवन? नाव थिंक अबाउट सेकंड रिक्वायरमेंट. दिस इज आवर सेकंड रिक्वायरमेंट. ओके, सो रिझल्टंट अँगल काय हवाय आपल्याला, 5a/2. काय हवाय? 5a/2. अँड इन फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज आपले जे रिझल्टंट अँगल असतात, त्या अँगल मध्ये काय असते रे, ऍडिशन अपॉन 2. रिझल्ट मध्ये काय असते, ऍडिशन अपॉन 2 अँड सबस्ट्रॅक्शन अपॉन 2. अँड इन प्रॉडक्ट फॉर्म्युलीज आपले रिझल्टंट अँगल काय असतात, ऍडिशन ऑफ 2 अँगल्स, सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 अँगल्स.
ओके, तर हे लॉजिक आहे बरं का अँगल्स लक्षात ठेवण्यासाठी. फॉर फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज आपले रिझल्टंट अँगल असे असतात ऍडिशन अपॉन 2, सबस्ट्रॅक्शन अपॉन 2. बट इन प्रॉडक्ट फॉर्म्युलीज आपले रिझल्टंट अँगल असतात ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. क्लिअर आहे एव्हरीवन? तर आपल्याला अँगल हवाय 5a/2. क्लिअर? आणि याच्यामध्ये टर्म्स आहेत, टोटल 4 टर्म्स आहेत. म्हणजे आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युला न्यूमरेटर मध्ये 2 टाइम्स यूज करायचा आहे. बिकॉज इन फॅक्टरायझेशन फॉर्म्युला दोघच असतात है ना, साइन सी प्लस साइन डी, कॉस सी प्लस कॉस डी. दोघांना तुम्हाला पकडावं लागेल. क्लिअर आहे? आता कुठले दोघं पकडायचे दॅट मॅटर्स. क्लिअर? आता आपला रिझल्टंट अँगल जो आहे ना, वी शुड थिंक अबाउट दिस अँगल. हा अँगल काय म्हणतोय मला, हा अँगल काय म्हणतोय, अशी पेअर करा की ज्याच्या थ्रू हा अँगल मिळेल. म्हणजे मी कधी फॉर्म होईल त्याच्यावरती वर्कआउट करा. क्लिअर? आता आपल्याला काय हवंय रे, ऍडिशन अपॉन 5a/2. आता कुठले असे 2 अँगल आहेत की त्यांची ऍडिशन अपॉन 2 5a/2 येईल. ओके, अदरवाईज सबस्ट्रॅक्शन अपॉन 2 5a/2 असेल. आता बाय 2 तर आहे, फक्त तुम्हाला सिम्पली काय चेक करायचंय, ऍडिशन अदरवाईज सबस्ट्रॅक्शन असे 2 अँगल पकडायचे की ज्यांची ऍडिशन काय यायला पाहिजे, अदरवाईज सबस्ट्रॅक्शन काय यायला पाहिजे, 5a. कारण रिझल्टंट मध्ये ऑलरेडी काय प्रेझेंट आहे, π2. क्लिअर? आता ऍक्च्युली या दोघांना पकडलं तर काय येणार रे, 3a. सबस्ट्रॅक्शन काय येणार, -a. या दोघांना पकडलं. ओके, ऍडिशन काय येणार, 5a. दॅट इज 5a/2. म्हणजे ऍक्च्युली या दोघांची पेअर बनते पहा. आणि या दोघांची पेअर बसून बनणार आहे ऑटोमॅटिक, या दोघांची है ना. ठीक आहे, 4a + a. ऍडिशन केली की आपला रिझल्टंट अँगल मिळतोय है ना, ऍडिशन बाय 2 दॅट इज 5a/2. तर पेअर्स करताना हे लक्षात ठेवा लागा की रिझल्ट मधला अँगल काय आहे. क्लिअर आहे? सो रिझल्ट मधला अँगल ऑलवेज मॅटर्स. ओके, सो ट्रिगोनोमेट्रीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना या वेनं थिंकिंग एक्सपेक्टेड आहे. क्लिअर एव्हरीवन? आता मी सिम्पली फॉर्म्युलीज यूज करतोय. ओके, साइन सी प्लस साइन डी. ओके, या दोघांना पकडलं पहा मी. फर्स्ट फॉर्म्युला, फर्स्ट फॅक्टरायझेशन फॉर्म्युला काय रे तो, 2 टाइम्स साइन इंटू कॉस. 2 टाइम्स साइन इंटू कॉस. ओके, आणि अँगल काय प्रेझेंट असणार आहे, फर्स्ट अँगल ऍडिशन बाय 2, सेकंड अँगल सबस्ट्रॅक्शन बाय 2. ओके, तर पहिल्या पेअर वरती मी फॉर्म्युला यूज केला. देन नाव थिंक अबाउट सेकंड पेअर. आवर फॉर्म्युला इज एक्झॅक्टली सेम, साइन प्लस साइन. सो वी गेट 2 टाइम्स साइन इंटू कॉस. 2 टाइम्स साइन इंटू कॉस. ओके, सो फर्स्ट ब्रॅकेट अँगलची ऍडिशन है ना, डिवायडेड बाय 2. अँड इन सेकंड ब्रॅकेट subtraction of 2 angles divided by 2. क्लिअर? सो दिस इज न्यूमरेटर. या दोघांवरती यूज केला बरं का, साइन सी प्लस साइन डी. सिमिलरली इन डिनॉमिनेटर ऑल्सो एव्हरीवेअर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला इज देअर. ठीक आहे, आता यूज करतो इथं कॉस प्लस कॉस. कॉस प्लस कॉस विल गेट 2 टाइम्स कॉस इंटू कॉस. कॉस इंटू कॉस. ओके, सो इन फर्स्ट ब्रॅकेट अँगलची ऍडिशन करायची आहे. ओके, या दोघांची पेअर आहे बरं का. हा तुमचा फर्स्ट अँगल आहे सी आणि हा सेकंड अँगल आहे दॅट इज डी. ओके, सो फर्स्ट ब्रॅकेट अँगलची ऍडिशन बाय 2 अँड इन सेकंड ब्रॅकेट सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 अँगल्स बाय 2. ओके, देन प्लस sin c plus sin d. Same formula, sorry, cos c plus cos d, we get 2 times cos into cos. And in first bracket, angle ची addition by 2. And in second bracket, angle ची subtraction by 2.
Okay, and hereafter always remember when in numerator and denominator दोघांमध्येही जर होल पॅकेज प्रॉडक्ट मध्ये असेल, ऑलवेज रिमेंबर होल पॅकेज जर प्रॉडक्ट मध्ये असेल देन अँड देन ओनली सेम टर्म्स गेट कॅन्सल. आता ऍक्च्युली आपली या एक्झाम्पल मध्ये होणारी ही सगळ्यात सिली मिस्टेक आहे. म्हणजे आपण न्यूमरेटर मध्ये काय प्रेझेंट आहे बघतच नाही, डिनॉमिनेटर मध्ये काय प्रेझेंट आहे बघतच नाही, आणि न बघता सेम टर्म्सला कॅन्सल करून टाकतो. सो सच टाइप ऑफ थिंग्स आर नेव्हर पॉसिबल. ऑलवेज रिमेंबर काय करायचे, ज्यावेळेस तुम्हाला टर्म्स कॅन्सल करायचे आहेत दॅट टाइम वी शुड चेक LHS अँड RHS. आणि त्याच्यामध्ये काय चेक करायचं तुम्हाला, प्रॉडक्ट प्रेझेंट आहे का थ्रू आउट. काय प्रेझेंट आहे का, प्रॉडक्ट. जर प्रॉडक्ट प्रेझेंट असेल 100% सेम टर्म्स गेट कॅन्सल. ओके, आता इथं न्यूमरेटर मध्ये ऍडिशन प्रेझेंट आहे, डिनॉमिनेटर मध्ये ऍडिशन प्रेझेंट आहे, मीन्स व्हॉट, सेम टर्म्स या कॅन्सल होणार नाहीत फॉर युअर इन्फॉर्मेशन. ओके, तर या स्टेपला हे जे काय तुम्ही करता ना सिली मिस्टेक्स, सेम गेट कॅन्सल, सेम गेट कॅन्सल, सेम गेट कॅन्सल, है ना, इवन सेम गेट कॅन्सल, मीन्स मोस्ट नंबर ऑफ टाइम्स आपण काय करतो, या छोट्या आहेत पण खूप इम्पॉर्टंट मिस्टेक्स आहेत रे. तुम्ही काय करायचंय, या मिस्टेक्स करायच्या नाहीत. हे जर सेम कॅन्सल केलं ना देन यू नेव्हर गेट RHS पर्यंत तुम्ही कधीच पोहोचू शकणार नाही. ओके, सो फॉर रिक्वायरमेंट ऑफ RHS वी ऑलवेज थिंक अबाउट न्यूमरेटर मध्ये प्रॉडक्ट आहे का, डिनॉमिनेटर मध्ये प्रॉडक्ट आहे का. जर प्रॉडक्ट असेल एव्हरीवेअर दॅट टाइम सेम टर्म्स गेट कॅन्सल्ड. ए डन एव्हरीवन, क्लिअर आहे. आता सिम्पली काय करायचंय, कॅल्क्युलेशन्स करायचे है ना, फॉर्म्युलीज तर यूज केले. सेम टर्म्स कॅन्सल होणं पॉसिबल नाहीये बिकॉज न्यूमरेटर मध्ये ऍडिशन प्रेझेंट आहे, डिनॉमिनेटर मध्ये ऍडिशन प्रेझेंट आहे. ठीक आहे, सो सिंपल कॅल्क्युलेशन्स करूया. 2 टाइम्स साइन ऑफ ऍडिशन बाय 2 किती आला रे, 5A डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ सबस्ट्रॅक्शन बाय 2, सबस्ट्रॅक्शन दॅट इज -3A बाय 2 प्लस 2 टाइम्स साइन ऑफ addition by 2 that is 5A upon 2 into cos of subtraction by 2 that is -A by 2. Okay, divided by numerator and denominator चे अँगल सेम आहेत, सो दॅट्स वाय हे ऑटोमॅटिकली सेमच अँगल्स मिळणार आहेत. ऍडिशन बाय 2 है ना and subtraction by 2. Okay, same angles plus 2 times cos of, so 5A by 2 into cos of -A by 2. Okay everyone, clear आहे करंट स्टेप. म्हणजे सिम्पली काय केलं मी, त्या अँगलची ऍडिशन अँड अँगलची सबस्ट्रॅक्शन बाय 2 एवढंच कॅल्क्युलेशन केलंय. क्लिअर. आता ऍक्च्युली याच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल की सर न्यूमरेटर मध्ये प्रॉडक्ट अब्सेंट आहे, डिनॉमिनेटर मध्ये प्रॉडक्ट अब्सेंट आहे, म्हणजे टर्म्स कॅन्सल होणं पॉसिबल नाही. आता टर्म्स कॅन्सल होत नाहीत आणि मला तर RHS कडे जायचंय. क्लिअर आहे. तर फॅक्टरायझेशन मेथडच्या एक्झाम्पलची ही खासियत आहे की वेन वी अप्लाय फॅक्टरायझेशन फॉर्म्युला देन 99% टाइम्स, ओके, वेन कॅल्क्युलेशन इज impossible then 99% times something is common की जे न्यूमरेटर मधूनही निघेल आणि डिनॉमिनेटर मधूनही निघेल. ठीक आहे, म्हणजे फॅक्टरायझेशन एक्झाम्पलची काय खासियत आहे की ज्यावेळेस तुम्ही फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज कराल त्या मोमेंटला जर कॅल्क्युलेशन्स होत नसतील तर 100% इन न्यूमरेटर अँड इन डिनॉमिनेटर काहीतरी बाहेर पडणार आहे कॉमन बनून. क्लिअर. आता ऍक्च्युली इफ वी थिंक अबाउट होल न्यूमरेटर तर ऍक्च्युली पहिल्या टर्म मध्ये आणि दुसऱ्या टर्म मध्ये काहीतरी कॉमन दिसणार आहे 101% टाइम्स. ओके,
तर ज्यावेळेस कॅल्क्युलेशन होणार नाही त्यावेळेस काय कॉमन दिसतंय का बघायचं मस्त मध्ये. तर ऍक्च्युली इथं दिसतंय पहा 2 टाइम्स साइन 5a/2 आणि इथंही प्रेझेंट आहे 2 टाइम्स साइन 5a/2. ठीक आहे, म्हणजे 2 टाइम्स साइन 5a/2 आपल्याला कॉमन घेता येईल. सिमिलरली 2 टाइम्स कॉस 5a/2, 2 टाइम्स कॉस 5a/2 हा पण दोन्हीही टर्म मध्ये प्रेझेंट आहे डिनॉमिनेटरच्या, तर तो पण आपल्याला काय करता येईल ऍज अ कॉमन म्हणून घेता येईल. क्लिअर. आता कॉमन घेतो मी मस्त मध्ये 2 टाइम्स साइन ऑफ 5a/2. ओके, आता ही टर्म कॉमन घेतली बरं का. जी टर्म कॉमन घेतली ना त्याला इव्हन पेन्सिलनं सर्कल करत जावा, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं ना समजेल तुम्हाला. क्लिअर. सो इन अ ब्रॅकेट आवर फर्स्ट टर्म इज cos of -3a/2, then plus second term is cos of -a/2. ओके, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मधून कॉमन आहे 2 टाइम्स cos of 5a/2 इन अ ब्रॅकेट. ओके, हा कॉमन आहे पहा. डन. कॉमन आहे हा. कॉमन घेतला, रिमेनिंग टर्म्स आर cos of -3a/2 प्लस cos of -a/2. Done everyone. Now whole package in numerator and denominator हे मल्टिफिकेशन मध्ये दिसतंय बा. काय प्रेझेंट आहे इनटू. तुम्ही म्हणाल सर ऍडिशन पण प्रेझेंट आहे की. अरे ऍडिशन प्रेझेंट आहे पण ऍडिशन ब्रॅकेट मध्ये आणि ब्रॅकेट इन टू प्रेझेंट आहे. दॅट्स वाय होल टर्म ही आपली इन टू मध्ये प्रेझेंट आहे. क्लिअर. म्हणजे न्यूमरेटर इन टू मध्ये प्रेझेंट आहे, डिनॉमिनेटर इन टू मध्ये प्रेझेंट आहे. नाव सेम सेम टर्म्स गेट कॅन्सल्ड. ठीक आहे. आता काय काय सेम सेम टर्म्स 2 गेट कॅन्सल. ओके, अँड इवन सेम ब्रॅकेट गेट कॅन्सल. ओके, कारण आपले RHS काय रे टॅन आहे. साइन अपॉन कॉस काय असते रे टॅन, आणि अँगल काय आहे 5a/2. सो दिस विल बी आवर RHS. व्हेरी सिम्पल. ओके, आणि इवन RHS तुम्हाला सांगेल पहा मला काय पाहिजे टॅन 5a/2, म्हणजे 100% न्यूमरेटर मधून साइन 5a/2 कॉमन निघणार आहे आणि डिनॉमिनेटर मधून कॉस 5a/2 कॉमन निघणार आहे. साइन अपॉन कॉस इज इक्वल टू टॅन मीन्स ब्रॅकेट मध्ये ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत ऑटोमॅटिकली त्या सेम असल्यामुळं कॅन्सल होतील. ओके, सो फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीचे एक्झाम्पल्स हे सिरियसली खूप सिंपल असतात. सो 100% टाइम्स तुम्हाला नाही जमलं, so again and again watch this video carefully, so we'll get better idea how to deal with examples depends on factorization formulas. ओके, तर आय थिंक हे सोपे एक्झाम्पल्स आहेत आणि हेच एक्झाम्पल्स मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स रिपीट होतात. सो वी शुड थिंक अबाउट these type of examples because these examples sometimes gives you 4 marks. Otherwise जर तुमचं गुड लक असेल देन फॅक्टरायझेशन मेथड गिव्स यू 8 मार्क्स. ओके, सो दिस इज आय थिंक मोर दॅन सफिशियंट वेटेज फॉर फॅक्टरायझेशन मेथड. डन एव्हरीवन. क्लिअर. सो नाव वी विल सी एक्झाम्पल नंबर लास्ट इन फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज. अँड ऑलवेज रिमेंबर ओनली फ्यू टाइम्स तुम्हाला प्रॉडक्ट फॉर्म्युली रिलेटेड क्वेश्चन विचारतील. अदरवाइज मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स क्वेश्चन हा तुमचा फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज वरती डिपेंड असेल. ओके, सो नाव वी विल सी लास्ट एक्झाम्पल विच इज डिपेंड्स ऑन फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. ओके, सो लास्ट एक्झाम्पल इज साइन. प्रूव्ह दॅट साइन 4a प्लस साइन 5a plus sin 6a divided by cos 4a plus cos 5a plus cos 6a is equal to
tan 5a is equal to tan 5a. Okay, so this is the example for you friends. Okay, so now we will start with LHS. So consider LHS. So once again I write down LHS. Sin 4a plus sin 5a plus sin 6a divided by cos 4a plus cos 5a plus cos 6a. Okay, so as expected, when we think about such type of examples, we always focus on RHS of our given example. Okay, because RHS always gives you better idea how to deal with example. Okay, आता ऍक्च्युली आपले RHS काय आहे रे? ऍक्च्युली ट्रिगोनोमेट्री मधल्या मोस्ट नंबर ऑफ एक्झाम्पल्स मध्ये आपण याच्याकडे पाहिजे रे. ओके, 101% टाइम्स RHS तुम्हाला सांगेल की काय करायचंय. ओके, सो RHS मध्ये काय प्रेझेंट आहे? टॅन मीन्स व्हॉट? साइन अपॉन कॉस. ओके, जर आता इफ वी थिंक अबाउट LHS, न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे साइन. ओके, वी क्लिअरली सी दॅट. आणि डिनॉमिनेटर मध्ये प्रेझेंट आहे कॉस. म्हणजे साइन प्रेझेंट आहे, कॉस प्रेझेंट आहे. डेफिनेटली आपण कुठं चाललोय रे? टॅन कडे चाललोय. क्लिअर एव्हरीवन? मीन्स टॅन ही आपली फर्स्ट रिक्वायरमेंट होती जी ऑलरेडी LHS मध्ये प्रेझेंट आहे. सो नाव थिंक अबाउट सेकंड रिक्वायरमेंट ऑफ RHS. तर RHS काय मागते रे? RHS म्हणते मला 5a हवाय. कुठला अँगल हवाय? 5a. अँड फ्रेंड्स, ऑलवेज रिमेंबर इन ट्रिगोनोमेट्री ओनली 2 थिंग्स तुम्हाला ब्रेन मध्ये ठेवायचे आहेत. RHS मधले कुठलं फंक्शन प्रेझेंट आहे? काय लक्षात ठेवायचंय? RHS मधले कुठलं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन प्रेझेंट आहे. आणि सेकंड थिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे की RHS मध्ये कुठला अँगल प्रेझेंट आहे. ओके, सो एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन दीज 2 थिंग्स ओनली. अँगल कुठला प्रेझेंट आहे आणि फंक्शन कुठलं प्रेझेंट आहे. सो ऑलवेज फोकस ऑन RHS. RHS definitely gives you better way how to deal with examples. Okay, so if we think about RHS मध्ये tan हवा आहे मला. सो LHS मध्ये ऑलरेडी tan आहे बिकॉज ऑफ साइन अँड कॉस. ठीक आहे, आणि नंतर RHS काय म्हणते रे? मला 5a हवाय. काय हवाय? 5a. ओके, तर आता ऍक्च्युली काय आहे की 5a हवाय म्हटलं की आपल्याला अँगल वरती फोकस करायचा आहे. कुठला अँगल हवाय? 5a. आता ऍक्च्युली LHS वरती मी फोकस केला ना, देन वी क्लिअरली से दॅट न्यूमरेटर मधली सेकंड टर्म ही आपल्या RHS मधल्या अँगल मध्ये आहे. क्लिअर आहे? सिमिलरली डिनॉमिनेटर मधली सेकंड टर्म ही तुमच्या RHS मधल्या अँगल मध्ये आहे ऑलरेडी. क्लिअर? सो दॅट इज द रिझन की या दोन्ही टर्म्स बरोबर कुठलीही छेडछाड करायची नाही. बिकॉज 5a इज द रिक्वायरमेंट ऑफ आवर RHS. म्हणजे RHS 5a मागते. दॅट इज द रिझन की आपण या दोन्ही टर्म्स टिल द एंड आहे तशा ठेवायच्यात. डन एव्हरीवन? क्लिअर आहे? आता या 2 टर्म्स तर फिक्स झाल्या. नाव थिंक अबाउट रिमेनिंग टर्म्स. काय प्रेझेंट आहे? साइन प्लस साइन. डन एव्हरीवन? आणि कुठलाही रिमेनिंग ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युला याच्यामध्ये प्रेझेंटच नाही. म्हणजे दुसरे फॉर्म्युलीज आठवण्याचा क्वेश्चनच बनत नाही. ऑब्विसली दुसरे ट्रिगोनोमेट्रिक फॉर्म्युलीज तुम्हाला आठवले तर याच्यामध्ये कुठलीही टर्म फॉर्म्युल्यासारखी दिसत नाही. ओके, सो दॅट्स वाय नॉट अ सिंगल फॉर्म्युला इज ऍप्लिकेबल एक्सेप्ट फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. ओके, सो डिरेक्टली हा कशासारखा दिसतोय रे? साइन C प्लस साइन D, दॅट इज आवर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. अँड डिनॉमिनेटर मध्ये हा कशासारखा दिसतोय रे? कॉस C प्लस कॉस D. व्हेरी सिंपल. डन एव्हरीवन? म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज करायचा सर आम्हाला हे कळतच नाही. ओके, तर ऍक्च्युली न कळण्यासारखं काय नाही रे. मी काय म्हटलं तुम्हाला की ज्यावेळेस तुम्हाला LHS दिलेली असेल त्या मोमेंटला वी शुड अप्लाय एनी फॉर्म्युला की जो तुम्हाला वाटतोय की सर अप्लाय करावा.
ओके, डेफिनेटली गो विथ दॅट फॉर्म्युला. पण मी काय म्हटलं की वन कंडिशन अप्लाइड. काय कंडिशन आहे ती की वेन वी अप्लाय दॅट फॉर्म्युला आणि जर नेक्स्ट स्टेपला कॅल्क्युलेशन्स होत नसतील तर तो फॉर्म्युला नॉट ऍप्लिकेबल फॉर दॅट पर्टिक्युलर स्टेप. कळतंय का नाही रे? म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ना डेफिनेटली गो विथ दॅट ट्रिक. तुम्हाला जे फील होते, जो फॉर्म्युला यूज करावा असा वाटतोय, डेफिनेटली यूज करा. पण मी काय सांगतोय तुम्हाला, तो फॉर्म्युला यूज केल्यानंतर कॅल्क्युलेशन्स होत असतील तर यूज केलेला फॉर्म्युला करेक्ट आहे फॉर दॅट पर्टिक्युलर स्टेप. अदरवाईज त्या स्टेपसाठी तो फॉर्म्युला रॉंग असेल. ओके, आता ज्यावेळेस तुम्हाला ते फील होईल वेन कॅल्क्युलेशन इज नॉट पॉसिबल, दॅट टाइम वी शुड चेंज युअर वे. लाईक लोडचं काम घ्यायचं नाही, काही लोड घ्यायचा नाही. ओके, यू जस्ट फोकस ऑन हाऊ टू अप्लाय फॉर्म्युलीज. तुम्हाला फॉर्म्युला सारखं दिसतंय, अप्लाय दॅट फॉर्म्युला. बट वेन कॅल्क्युलेशन इज नॉट पॉसिबल देन दॅट टाइम सिलेक्ट युअर सेकंड पाथ टू हँडल सच टाइप ऑफ एक्झाम्पल्स. ठीक आहे, आता क्लिअरली दिसतंय बा, डिरेक्टली फॅक्टरायझेशन फॉर्म्युला प्रेझेंट आहे. सो मी फॉर्म्युला यूज करतोय. क्लिअर आहे? काय फॉर्म्युला आहे? साइन प्लस साइन. सो वी गेट 2 टाइम्स साइन इंटू कॉस. साइन इंटू कॉस प्लस साइन 5a as it is without change. Okay, divided by cos plus cos. So we get 2 times cos into cos. 2 times cos into cos plus cos 5a as it is without change. ओके का रे? देन आता फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज केल्यानंतर रिझल्टंट अँगल्स काय असतात? फर्स्ट ब्रॅकेट ॲडिशन अपॉन 2 अँड सेकंड ब्रॅकेट सबस्ट्रॅक्शन अपॉन 2. ओके, सो फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ॲडिशन या दोन अँगलची. ठीक आहे, 4a प्लस 6a अपॉन 2. ओके, अँड इन सेकंड ब्रॅकेट subtraction upon 2. Okay, similarly in denominator also, in first bracket angle ची addition, okay, same as angles आहेत है ना, divided by 2, and in second bracket subtraction of 2 angles divided by 2. Okay, so once again काही सेम दिसत असेल तर कॅन्सल करायची घाई करायची नाही फॉर युअर इन्फॉर्मेशन. बिकॉज इथे पहा हे सेम दिसतंय पहा, है ना. तर सेम कधी कॅन्सल होणार आहे? वेन इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर दोघांमध्येही होल प्रोडक्ट, होल पॅकेज कशामध्ये दिसायला पाहिजे? प्रोडक्ट मध्ये. दॅट टाइम ओनली सेम टर्म्स बिकम्स कॅन्सल्ड. क्लिअर आहे एव्हरीवन? ठीक आहे, आता इथं ऍडिशन प्रेझेंट आहे, दॅट्स वाय सेम टर्म्स कॅन्सल होणार नाहीत. सो सिम्पली आपण कॅल्क्युलेशन करू. सो इज इक्वल टू 2 टाइम्स. ओके, काही मुलं 2 गेट कॅन्सल असंही करतात. पण तर असलं काहीही करायचं नाही पहा, अननेसेसरी थिंग्स आपण करायच्याच नाहीत. सिम्पली काय करायचंय, न्यूमरेटर डिनॉमिनेटर एकदा ऑब्झर्व करायचं. सगळा प्रॉडक्ट दिसला, सेम टर्म्स कॅन्सल होतील. ओके, आणि सगळा प्रॉडक्ट नाही दिसला, डेफिनेटली काय करायचंय, कॅल्क्युलेशन करायचंय. छोटं कॅल्क्युलेशन आहे है ना. किती आला? 10a upon 2 that is 5a into cos of 4a minus 6a that is minus 2a upon 2. So 2 get cancel, we get minus a plus sin 5a as it is. Okay, एक ही ऑपरेशन चेंज करायचं नाही, आहे तशा टर्म्स व्यवस्थित लिहायचे. ओके, सो देन अँड देन ओनली विल गेट आवर RHS. So 2 times cos 4a plus 6a, okay, 10a upon 2 that is 5a into cos, same as angle आहे. ठीक आहे, सेम आहे, प्लस cos 5a. ओके, आता या स्टेप मध्ये आपण ओनली कॅल्क्युलेशन्स केले. कॅल्क्युलेशन्स म्हणजे काय होते? अँगलचे ऍडिशन बाय 2 अँड अँगलचे सबस्ट्रॅक्शन बाय 2. ओके, सो नाव if we think about our current step, then we clearly realize not a single formula is applicable and even nothing is possible.
म्हणजे बऱ्याचशा मुलांना या स्टेपला पोचले ना की असं वाटतं की काहीच पॉसिबल नाही, नथिंग इज पॉसिबल. बट ऑलवेज रिमेंबर, वेन वी थिंक अबाउट current step and we realize nothing is possible, that time 100% something is common. समथिंग इज कॉमन की जे न्यूमरेटर मधूनही निघेल आणि डिनॉमिनेटर मधूनही निघेल. एक लक्षात ठेवा ऑलवेज की ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की कॅल्क्युलेशन्स नाहीत होणार, तर त्या मोमेंटला काही कॉमन दिसतंय का हे ऑलवेज चेक करत जावा. काही कॉमन दिसतंय का ऑलवेज चेक करत जावा. आणि इवन इफ वी थिंक अबाउट आवर RHS, देन RHS ऑल्सो गिव्ज यू बेटर आयडिया. RHS काय पाहिजे म्हणते tan 5a. RHS म्हणते मला tan 5a पाहिजे. tan 5a पाहिजे मीन्स व्हॉट, sin 5a अपॉन cos 5a असं हवंय. क्लिअर आहे. म्हणजे न्यूमरेटर मधून 100% sin 5a कॉमन असणार आहे आणि इन डिनॉमिनेटर cos 5a कॉमन असणार आहे 100%, बिकॉज रिमेनिंग टर्म्स या RHS साठी युजलेस आहेत. 100% त्या कॅन्सल होणार आहेत. डन एव्हरीवन. सो दिस वन इज इक्वल टू, क्लिअर दिसते, sin 5a बोथ टर्म मध्ये प्रेझेंट आहे. सो टेक sin 5a ॲज अ कॉमन. ओके, sin 5a. सो इन अ ब्रॅकेट सर्कल सोडून रिमेनिंग टर्म्स ब्रॅकेट मध्ये लिहायच्या. 2 टाइम्स cos ऑफ -a प्लस सेकंड टर्म इज 1. ओके, आता इथंही बरेच मुलं मिस्टेक करतात पा, सेकंड टर्म 0 लिहितात. 0 म्हणजे इथं काहीच राहिलं नाही. sin 5a कॉमन घेतला म्हणजे इथं काहीच राहिलं नाही. अरे काहीच कसं राहिलं नाही रे, sin 5a बरोबर 0 असतो काय, कोण असणार आहे, हिडन मध्ये ऑलवेज 1 असणार आहे. ज्यावेळेस आपण x लिहितो ना, x बरोबर ऑलवेज कोण असतो रे, 1. तुम्ही जर म्हटलं ना की 0 असतो सर, नेव्हर पॉसिबल, बिकॉज 0 इंटू एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे x तुम्हाला दिसणारच नाही रे. सो ज्यावेळेस काहीच लिहिलेलं नसतं ना, कोएफिशियंट ऑलवेज 1 असतो. क्लिअर आहे. सो तिथं 1 असणार आहे. सिमिलरली डिनॉमिनेटर मधून कॉमन असेल cos 5a इन अ ब्रॅकेट. सो जो कॉमन घेणार आहे त्याला पेन्सिलनं सर्कल करत जावा, म्हणजे ब्रॅकेट तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. ओके, सो सर्कल केलेली टर्म सोडून रिमेनिंग टर्म्स कशामध्ये असतील, ब्रॅकेटमध्ये. ओके, अँड 100% सेम ब्रॅकेट गेट कॅन्सल. इथं क्वेश्चन अराईज होत नाही बा, सर ऍडिशन दिसते की, तर कॅन्सल कसं होईल. अरे बाळा ऍडिशन नाही दिसत, ब्रॅकेट इनटू आहे. काय हे, ब्रॅकेट इनटू. मग ब्रॅकेटमध्ये ऍडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, डिव्हायडेशन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, पण कशामध्ये प्रेझेंट आहे हे, इनटू मध्ये. ही होल टर्म कशामध्ये प्रेझेंट आहे, इनटू मध्ये. इथं तसं नाहीये पा, इथं काय प्रॉब्लेम आहे, इनटू प्लस, इनटू प्लस, दॅट्स वाय प्लस दिसतंय आपल्याला. इथं प्लस कशामध्ये दिसतंय, ब्रॅकेटमध्ये, आणि ब्रॅकेट कशामध्ये, इनटू मध्ये. दॅट्स वाय होल टर्म ही इनटू मध्ये. सो सेम टर्म गेट कॅन्सल, वी डिरेक्टली गेट साइन अपॉन कॉस इज इक्वल टू tan 5a. So this will be our RHS. Okay, so if we think about factorization and defactorization formulas, definitely for our upcoming exam हा चॅप्टर तुम्हाला ऍट एनी कॉस्ट करायचा आहे. क्लिअर आहे एव्हरीवन. का करायचं आहे, रिझन इज व्हेरी सिम्पल, बिकॉज फॉर्म्युलीज खूप सोपे आहेत. फॉर्म्युलीज लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहेत. आता ऍक्च्युली काही मुलं काय म्हणतात की सर फॉर्म्युलीज आहेत ब्रेनमध्ये, बट हाऊ टू अप्लाय फॉर्म्युलीज. तर ऍक्च्युली मी बेटर आयडिया तुम्हाला प्रोव्हाइड केली, हाऊ टू अप्लाय फॉर्म्युलीज. ओके, कधी कधी तुम्हाला क्लिक होणार नाही, बट ज्यावेळेस तुम्हाला क्लिक होणार नाही त्यावेळेस तुमच्या टर्नचा वेट करा. ओके, स्टेबल तुमचं ब्रेन असेल, डेफिनेटली समथिंग तुम्हाला क्लिकच होणार आहे 101%. ओके, सो दिस इज ट्रिगोनोमेट्री. ओके, अँड दिस इज ट्रिगोनोमेट्री ओनली फॉर यू फ्रेंड्स. ओके, आता ऍक्च्युली
90% पार्ट, और यू कॅन से दॅट होल ट्रिगोनोमेट्री ऍक्च्युली आपण या मोमेंटला कंप्लीट केली आहे. बिकॉज अंडर ट्रिगोनोमेट्री टॉपिक नंबर 1 इज अलाइड, कंपाउंड, मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्स, and topic number 2 is factorization and defactorization formulae. Okay, so now in our upcoming lecture we'll see last part of trigonometry. Actually belongs to trigonometry, but trigonometry पेक्षा थोडासा हटके असलेला पार्ट येतो. क्लिअर? दॅट इज इनवर्स ट्रिगोनोमेट्री. मीन्स trigonometry is there, but study of trigonometry inversely, that is our point number last in trigonometry. Okay, आणि तो पॉइंट ही आपल्या अपकमिंग एक्झाम मध्ये मच इम्पॉर्टंट रोल प्ले करेल फॉर युअर इन्फॉर्मेशन. ओके, बिकॉज sometimes for inverse trigonometry minimum weightage is 100% times 4 marks. Okay, and sometimes maximum weightage is only up to 8 marks. Okay, means if we think about our upcoming exam, then definitely inverse trigonometry plays big role. आणि एक लक्षात ठेवा, फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलीज 100% हे असे लेंदी दिसणारे एक्झाम्पल्स एक्झाम मध्ये असतात म्हणजे असतात. अँड इन इनवर्स ट्रिगोनोमेट्री ऑल्सो देअर आर लॉट ऑफ फॉर्म्युलीज. Means we can say that around 50 formulas are there. Okay, but whole concept of inverse trigonometry, that is, if we think about exam काय मागते की एक्झाम्पल्स कुठले विचारले जातात. क्लिअर आहे? आणि जे एक्झाम्पल्स तुम्हाला इनवर्स ट्रिगोनोमेट्री मधले विचारले जातात ते एक्झाम्पल्स हे एकाच फॉर्म्युलीवरती डिपेंड आहे. दॅट इज प्रॉपर्टी नंबर 6. ओके, मीन्स वेन we required 8 out of 8 marks in inverse trigonometry, or you can say that minimum weightage is 4 marks. So 4 out of 4 marks, that time only property number 6 is applicable. Okay, so that's why inverse trigonometry हा next जो point आहे तो जो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहे तो पॉइंट ही हायली इम्पॉर्टंट असेल फॉर युअर इन्फॉर्मेशन. म्हणजे इन ट्रिगोनोमेट्री तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल, बट वी शुड थिंक अबाउट अलाइड अँगल्स, factorization and defactorization formulae, and inverse trigonometry. Okay, so via these 3 points only we can easily get 70 out of 70 marks in our upcoming exam. Means what? We'll get 100 out of 100 marks. So friends, in our upcoming semester आपल्याला हा 100 आउट ऑफ 100 हा जो ट्रेडमार्क आहे, ही जी व्हॅल्युएबल फिगर आहे ना, इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सो फॉर दॅट रिझन ओनली वॉच माय व्हिडिओज व्हेरी केअरफुली, व्हेरी सिरियसली. डेफिनेटली माय व्हिडिओज गिव्स यू बेटर आयडिया हाऊ टू डील विथ एक्झाम्पल्स which is belongs to trigonometry, otherwise belongs to some may other topic. Clear? So if we like this video, then subscribe to my channel. Okay, and if we like this video, then please share my channel. So thank you.